तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, थंबनेल आणि टायटल बघून आश्चर्य तुम्हाला वाटलंच असेल, पण त्यामागचं कारण काय? ही न्यूज बघा। काय सांगितलं या न्यूज मध्ये की जिल्हा परिषदांच्या 15,000पेक्षा जास्त शाळांमध्ये महिला शिक्षिकाच नाहीये। म्हणून मग मी म्हटले की कशाला हव्यात मग जिल्हा परिषद शाळांमध्ये महिला शिक्षिका। एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता असली पाहिजे, मग शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षिका दोघांची संख्या जरी समान नाही ठेवता आली, किमान एक तरी महिला शिक्षिका शाळामध्ये असणं आवश्यक नाहीये का? का बरं असं म्हणत आहे आपण? कारण की त्या शाळेमध्ये जे शिकणारा घटक आहे, जो आपला विद्यार्थी आहे, तो स्त्री किंवा पुरुष म्हणजे मुलगा किंवा मुलगी आहेच ना। आणि वयाबरोबर त्या वाढत्या वयाबरोबर त्या विद्यार्थ्यांमध्ये देखील काही भावना विकसित होत असतात, त्यांच्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होत असतात। हे सगळं होत असताना त्या वाढत्या मुलीमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी, तिला तिच्या मनातील भावना अगदी मोकळेपणाने व्यक्त करता यावे यासाठी एक महिला शिक्षिका जर असेल तर ती अगदी स्ट्रॉंगली आपल्या भावना त्या शिक्षिकेशी व्यक्त करू शकते। याचा अर्थ मी असं म्हणत नाहीये की शाळेमध्ये असलेला जो पुरुष शिक्षक आहे तो यामध्ये कमी पडतोय। मित्रांनो, आपला हा विषय नाहीच आहे मुळी, कारण शिक्षक म्हटलं की तिथे भेदभाव येत नाही। शिक्षक हा विद्यार्थ्यासाठी सारखाच असतो, मग तो स्त्री शिक्षक असेल किंवा पुरुष शिक्षक असेल, तो विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करत नाही आणि विद्यार्थी देखील शिक्षक शिक्षिका यामध्ये असा भेदभाव करत नाहीत। पण काही गोष्टी असतात की ज्या वाढत्या वयाबरोबर मुली हे पुरुष शिक्षकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत, त्यांच्याशी चांगला मोकळा असा संवाद साधू शकत नाहीत, आहे की नाही? म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद शाळा असो किंवा शासकीय शाळा असो किंवा खासगी शाळा असो किंवा विना अनुदानित शाळा असो, कोणतीही आस्थापना असेल तर त्या ठिकाणी किमान एक तरी महिला शिक्षिका असलीच पाहिजे। काय वाटते मित्रांनो तुम्हाला या गोष्टीबद्दल? जर तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा, आणि सहमत नसाल तर कमेंट करा, सहमत असाल तरी देखील कमेंट करा। आणि सगळ्यात अगोदर मी तुम्हाला एक विनंती करतो की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज मिळत जातील। मित्रांनो, आता आपण या विषयाला थोडंसं डिटेल डिस्कस करूया। जसे की थंबनेल मध्ये मी बोललोय की कशाला हवेत महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये महिला शिक्षिका। याचा अर्थ मी थोडंसं उपरोधात्मक बोललोय की ज्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, स्त्री पुरुष समानता बाळगतो, मग जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या संख्येमध्ये महिला आणि पुरुष यांची संख्या समानपणे का नाही आढळून येत? पेपरमध्ये बातमी आलेली आहे, कोल्हापूरची आहे, समीर देशपांडे यांनी ती बातमी छापलेली आहे। बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे की लोकमतच्या स्टार डेस्कने याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला आणि मिळालेल्या आकडेवारीनुसार 24 जिल्ह्यातील एकूण 11,586 शाळांमध्ये शिक्षिकाच नाहीत ही गोष्ट आढळून आलेली आहे। आणि अजूनही 10 जिल्ह्यांची आकडेवारी उपलब्ध नाही, फक्त 24 जिल्ह्यांची बातमी आहे। अजून 10 जिल्ह्यांचा जर आकडा आला तर त्याच्यामध्ये किमान 3,500 अजून शाळा निघू शकतात, ज्या अगोदरच्या 11,586 आहेत आणि त्याच्यात अजून 3,500 शाळा जर आपण ऍड केल्या तर विचार करा किती मोठा हा आकडा आहे। जवळपास 15,000पेक्षा जास्त शाळांमध्ये महिला शिक्षिका नसणे हे धक्कादायक आहे। कारण ज्या शाळेमध्ये महिला शिक्षिका नाही त्या शाळेतली तिथे शिक्षण घेणारी मुलगी ही स्वतःला सुरक्षित कसं काय समजू शकते? कारण मुलींचा बऱ्याच कारणामुळे कोंडमारा होऊ शकतो। याचे कारण आपण बघतो, समाजामध्ये अनेक शाळा आहेत की ज्या ठिकाणी मुलींवर विविध प्रकारचे अत्याचार होतात। आपण असं म्हणू शकत नाही की सगळ्या शाळांमध्ये ही गोष्ट होते, मी या मताशी अगदी सहमत नाहीये, पण पेपरवर इतरत्र आपल्याला ज्या बातम्या दिसतात त्या बातम्यांमध्ये वाचून अक्षरशः किळसवाणे वाटतंय की असं कसं होऊ शकते आपल्या या महाराष्ट्रात। पण सावध राहणं बरोबर आहे, सावध राहणं गरजेचं आहे। सतर्कता हमारी जिम्मेदारी है।
आणि तिथे आपली भावना मोकळेपणाने बोलण्यासाठी त्या मुलीला एक महिला समजू शकते चांगल्या प्रकारे, किंवा मुलगी त्या ठिकाणी थोडंसं किंतु परंतु बाळगू शकत नाही. दुसरी गोष्ट इथे असं सांगितलेलं आहे की एखादी जरी शिक्षिका शाळेत असली तरी विद्यार्थिनी त्यांच्याशी मन मोकळे करू शकतात. बरोबर आहे? होय. हा इतर शाळेतील अनुभव आहे. अगदी घरातील भांडणापासून ते शाळेत येताना कोणी त्रास देत असेल, तसेच वैयक्तिक आरोग्याच्या प्रश्नापासून ते नातेवाईकांकडून येणाऱ्या बऱ्या वाईट अनुभवापर्यंतचे प्रश्न मुली आपल्या विश्वासातील शिक्षिकेला सांगत असतात. बरोबर आहे ना? तुम्ही जर शिक्षक किंवा शिक्षिका असाल, जर तुम्हाला खरंच हा मुद्दा भिडला असेल, मनाला पटला असेल, तर नक्की लाईक करा. लाईक करा. तुमचे लाईकच या ठिकाणी सांगणार आहेत की हो, हा एक संवेदनशील विषय आहे की ज्या ठिकाणी शाळेमध्ये महिला शिक्षिका असायला पाहिजे. ती मुलगी आपल्या मनातली भावना, नातेवाईकाकडून कुणाकडून त्रास होतो, येताना रस्त्याने कोणी चिडवतो किंवा वाईट नजरेनं बघतो, जरी लेकरं लहान असतील तरी आज समाजामध्ये जागरूकता राहण्यासाठी त्या मुलीला त्रास होत असेल तर तिला ते मोकळेपणानं बोलता यावं यासाठी स्त्री शिक्षिका असणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर आता या 15,000 शाळांमध्ये महिला शिक्षिकाच नसल्यामुळे या अडचणी वाढलेल्या आहेत. हे प्रश्न सांगायचे तरी कोणाला, हा खरा प्रश्न यांच्यासमोर उभा झालेला आहे. अगदी त्या शाळेतील शिक्षकच जर त्रास देत असेल तर, न्यूजपेपर मधलं वाचून सांगतोय, तर शाळा बंद होईल, आईबाबा शाळेत पाठवणार नाहीत, आहे की नाही? या भीतीने जर आईबाबांना सांगावं तर शाळा बंद होईल, आणि शाळेत तक्रार करायची कोणाकडे? कारण मुलांमध्ये भीती असते. मित्रांनो बघा, कोणत्याही पालकाला एक वडील म्हणून, एक आई म्हणून, एक मोठा भाऊ म्हणून ही गोष्ट खूप वाईट वाटणारी आहे. मग आपल्या मनातल्या भावना आपल्या मनातच दडपून टाकून शिक्षण कसं घेणार हे लेकरं? खरी गोष्ट आहे ना? मग प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये एक महिला शिक्षिका असलीच पाहिजे, किंबहुना हे बंधनकारकही असलं पाहिजे. मी याच्यावर थोडं सर्च करत होतो. युडाईस प्लस वर मी थोडी आकडेवारी पाहिली 2024-25 ची. तर मला असं आढळून आलं की महाराष्ट्रात जेवढे काही शिक्षक शिक्षिका आहेत यांचं प्रमाण माहिती आहे का? 50,000 पेक्षा जास्त, 50% जास्त महिला शिक्षिका सेवेत आहेत. युडाईस प्लस वर त्यांची नोंदणी आहे. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त वाटा हा महिला शिक्षिकाचा आहे. तर मग या 15,000 शाळा शिक्षिके विना राहतात तरी कशा? याच्या मागे अनेक कारण असू शकतात, नाही का मित्रांनो? तर आता याच्यावर काय पर्याय काढायचा आहे? तर तिथल्या जिल्हा परिषदेने एक मार्ग काढला, टेम्पररी मार्ग काढला. कोणता टेम्पररी मार्ग काढला आहे? की आठवड्यातून किमान 1 तास या जिल्ह्यातील 700 शाळांमधील मुलींशी 1 तास संवाद. जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 700 शाळा, त्या 700 शाळात दररोज आठवड्यातून एकदा मुलींशी 1 तास संवाद करायचा, आणि हा संवाद करून त्यांच्याशी मोकळेपणाने हितगुज करायची, हा एक उपाय काढलेला आहे. पण काय हा उपाय टेम्पररी आहे की परमनंट आहे? ऑब्विसली हा तात्पुरता उपाय आहे. पण शिक्षक भरतीची तयारी करत असलेल्या मित्रांसाठी देखील एक अतिशय आनंदाची बातमी आहे. याचं कारण काय? की जर 2025 ची टेट परीक्षा ज्यांनी दिली आहे त्यांच्यासाठी पवित्र पोर्टल चालू होणार. पवित्र पोर्टलमध्ये तुम्ही नोंदणी करणार, आणि सर्व महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी असू शकते की त्यांना जर या कारणामुळे जर पदांची संख्या वाढवली तर महिलांना देखील जास्त प्रमाणात नोकरीला लागण्याची संधी मिळू शकते. अर्थातच हे कोणाच्याही मनाने होत नसते. याच्यासाठी सामाजिक आरक्षण आहे, समांतर आरक्षण आहे, आणि महिलांना दिलेलं आरक्षण आहे. या सगळ्या आरक्षणामध्ये जे काही जागा असतात त्या बसवायच्या असतात, माध्यमनिहाय जागा बसवायच्या असतात. मराठी माध्यमाला, हिंदी माध्यमाला, त्याच्यानंतर इंग्रजी माध्यमाला, उर्दू माध्यमाला, अशा विविध माध्यमांना जागा वाटून द्यायच्या असतात, आणि मग त्या ठिकाणी ती शिक्षकाची पदाची भरती करायची असते. तर जर या ठिकाणी महिलांच्या पदांना जागा जर जास्त देण्याचा शासनाने थोडंसं पॉझिटिव्हली विचार केला तर बऱ्याच महिलांना या ठिकाणी शिक्षक म्हणून होण्याची संधी देखील निर्माण होऊ शकते.
तर मित्रांनो, ही तर झाली न्यूज आणि त्याबद्दल आता आपण काही कारण पाहूया. बघा की ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये महिला शिक्षकाची काय गरज आहे हे आपण बघितलंच. मुलींना काय होते, एक विश्वासार्ह मार्गदर्शक उपलब्ध होते. मुली आपले प्रश्न भावना सहज व्यक्त करू शकतात, आहे की नाही. महिला शिक्षिका असेल तर मुली आपल्या भावना आत्मविश्वासाने मांडू शकतात. महिला शिक्षिकामुळे मुलींमध्ये शाळेबद्दल सुरक्षिततेची भावना निर्माण होते. महिला शिक्षिका असेल तर मुलींना आरोग्य आणि स्वच्छतेच्या गोष्टी समजावून सांगता येतात. महिला शिक्षिका असेल तर मुलींना लैंगिक समानतेबद्दल संवेदनशीलता वाढवण्यासाठी जागरूकता देखील निर्माण करता येते. मुलींच्या शैक्षणिक प्रगतीवर सकारात्मक परिणाम होतो. मुली आपल्या करिअरच्या कल्पना मनमोकळेपणाने स्त्री शिक्षिकेशी बोलू शकतात. घरगुती आणि सामाजिक समस्या ह्या मुली आपल्या शाळेतील शिक्षिकेसमोर मांडू शकतात. मुलीमध्ये नेतृत्व गुणाचा विकास होऊ शकतो. शिक्षक आणि मुलगी यांच्यामध्ये संवाद जर अधिक खुल्ला आणि प्रामाणिकपणे व्हायला लागला तर त्या मुलींचा आत्मविश्वास वाढेल आणि ती समाजामध्ये मोठ्या अभिमानाने समोर येऊ शकेल. आपल्या शिक्षिकेचा रोल मॉडेल ती डोळ्यासमोर ठेवून त्यातून पुढे जाऊ शकते. हे झाले एक शिक्षिका असल्याचे पॉझिटिव्ह आउटकम्स. पण जर शाळेमध्ये शिक्षिकाच नसेल तर त्याचे काय कारण असू शकतात हे देखील आपण या ठिकाणी आता डिस्कस करू. मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी माहितीपूर्ण आहे, त्यामुळे थोडं शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण काय बघणार आहोत व्हिडिओमध्ये की एवढ्या 15,000 शाळा आहेत तर त्या 15,000 शाळांमध्ये शिक्षिका का नाही आहेत, याचे अनेक कारण असू शकतात. शिक्षक नसण्याची कारणामध्ये पहिलं काय की जी आपली संस्कृती आहे ही प्रामुख्याने पुरुष प्रधान संस्कृती आहे. मग काय या पुरुष प्रधान संस्कृतीची मानसिकता झालेली आहे की शाळेमध्ये शिक्षिका नकोच, शिक्षकच असावा, हे कारण असू शकते का? कृपया तुम्हाला जर हे कारण वाटत असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आणखीन एक काय कारण असू शकते की शाळेत ह्या शिक्षिका नाहीत बा. दुसरं कारण असू शकते की शाळेच्या ठिकाणी भौगोलिक आव्हान. शाळा एखाद्या दुर्गम भागात असू शकते ज्या ठिकाणी महिलांचं जाणं येणं सुरक्षित नसेल, म्हणून महिला त्या शाळेमध्ये रुजू होत नाहीत. ऑब्विसली हे देखील एक ऍक्च्युअल कारण असू शकते ज्याच्यामुळे शाळांमध्ये महिला शिक्षिका नाहीत. तिसरं काय कारण आहे? सुरक्षा आणि प्रवासाची चिंता. जी महिला शिक्षिका एखाद्या शहरापासून निघणार तर ग्रामीण भागात तिला जायचंय तर तो रस्ता अनवाणी असेल, त्या रस्त्याने वाहतूक कमी असेल किंवा आडमार्गाचा रस्ता असेल तर तिला त्याच्या स्वतःच्या सुरक्षेची भीती वाटत असेल, म्हणून देखील महिला शिक्षिका अशा शाळांमध्ये रुजू होण्यास घाबरत असतील, म्हणून शाळांमध्ये शिक्षिका नसू शकतात. चौथं आहे की कौटुंबिक जबाबदाऱ्या, की प्रत्येक महिलेला आपलं घर आणि मुलांबाबत जबाबदाऱ्या असतात, त्याच्यामुळे त्यांना अशा दूरच्या दुर्गम भागातील शाळांमध्ये जाऊन रुजू व्हायला नको वाटत असेल. त्यानंतरचं काय कारण आहे की पुरुष शिक्षकांची प्रस्थापित जागा. बघा आता त्या ठिकाणी पुरुष शिक्षक आहे, त्या ठिकाणी एखादी महिला शिक्षिका जर येऊन जॉब करायचं म्हणत असेल तर त्या ठिकाणी महिलेला थोडंसं दुय्यम दर्जाचं स्थान मिळत असेल. या कारणाने ती ठिकाणी स्त्री शिक्षकाची नेमणूक होत नसेल. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? कमेंट नक्की करा. ह्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याचशा गोष्टी आहेत की जसं की सामाजिक बंधने, कुटुंबाची भूमिका, प्रशासकीय अडचणी, त्याच्यानंतर ट्रेनिंगची कमतरता, रोल मॉडेलची कमतरता, समानतेसाठी धोरणाचा अभाव. म्हणजे काही ठिकाणी महिला शिक्षकांसाठी आरक्षण किंवा प्रोत्साहन अशा प्रभावी योजना नसतात. तर अशा अनेक कारणामुळे आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महिला शिक्षिका नाही आहेत. तर महिला शिक्षकांची संख्या ही प्रत्येक शाळेत असली पाहिजे. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला याबद्दल? आणि जर प्रत्येक शाळेमध्ये एक महिला शिक्षिका असलीच पाहिजे तर त्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करायला पाहिजे का? शासन स्तरावर काही उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत का? या बाबतीत तुम्हाला काय वाटते ते निश्चितपणे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि काय वाटते तुम्हाला? व्हिडिओ जर आवडला असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ नक्की होईल. तर पुन्हा भेटूया अशा प्रकारे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.